सह्याद्री वेढा पॉवर्ड बाय TWJ. गोष्ट शिखरापूर्वीच्या प्रवासाची. माउंट युनामच्या प्रवासातील पुढची गोष्ट. हिमालयामध्ये वाटेमध्ये दिशादर्शक म्हणून हे दगडांचं अशी गलोर रचली आहे ज्याला कॅन असं म्हणतात. आणि ज्याच्यामुळं कधी कधी स्नोफॉल झाला किंवा वाट सापडत नसेल तर लांबून जरा हा दगडांची ही रचना जी आहे त्याच्यावरून आपल्याला वाट दिसते. त्यामुळे हिमालयामध्ये म्हणा किंवा जनरली ट्रेकिंगमध्ये या कॅनचा खूप जास्त उपयोग होतो दिशादर्शक म्हणून. आणि ट्रेकर्सला गिर्यारोहकांना याचा खूपच फायदा होतो. युनाम एक्सपिडिशनमध्ये टीम जबरदस्त होती. हाय कॅम्पवरून समिट पुश दिवशी सगळे मिळून 15 लोक होते. एकूण टीममधील 6 लोक बेस कॅम्पवरून माघारी फिरले होते. तुमचा फिटनेस, डिसिप्लिन आणि तुमची विल पॉवर किती मजबूत आहे यावर तुमची कठीण परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता ठरते. सपोर्ट टीम आणि 15 लोक हाय कॅम्प पर्यंत पोहोचले होते आणि तिथून पुढचा प्रवास रात्री सुरू होणार होता. समिटच्या उत्सुकतेमुळे भीतीने पोटात गोळा येत होता. पण इथपर्यंतच्या प्रवासात विशेष त्रास नव्हता. त्यामुळे फिटनेस चांगला होता. पण झोप अपुरी झाल्याने एनर्जी लो होती. दुपारपासून हाय कॅम्पवरचा वेळ पुढे सरकत नव्हता. शरीर दुरुस्त राहावं म्हणून आम्ही ॲक्टिव्ह होतो. सभोवताल कसा आहे ते अनुभवत होतो. पण मनात मात्र असं होतं की कधी एकदा समिटसाठी निघतोय. समिट पुश सुरू झालं. भगवान सरांनी सांगितलेल्या सूचनांप्रमाणे पाणी, खाऊ आणि सगळे गिअर्स प्रिपेअर करून आम्ही निघालो. सगळा हाईक इथून पुढचा अगदी उभा होता. कुठेच सपाट ट्रेल नव्हता. लोड फेरीवरती हाय कॅम्पला आलोय. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्ती लढाई तर कव्हर केली आहे. आणि आज रात्री 12:30ला आपण समिट पुश घेऊ. सो ही कॅम्प साईट आहे. इथे विंड थोडी जास्ती आहे. त्याच्यामुळे इथं आल्यानंतर प्रेफरेबल हे असतं की आपण ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे. पण बसायचं नसतं, झोपायचं तर त्याहून नाही. कारण अल्टिट्यूडला ज्यावेळेला आपण झोपतो त्यावेळेला माउंटेन सिकनेस आपण लगेच कॅच करू शकतो. सो हे पाठीमागे आपल्या जे दिसतंय ते समिट आहे. जो व्हाईट स्नो कॅप माउंटेन दिसतोय तो माउंट युनाम आहे. सो याचा अप्रॉक्सिमेटली जे समिट पुश आहे ते 7 hours आहे. सो आज दिवसभर आमच्या टिकूशला सुरू आहे. ते खाणं पिणं किंवा फूड इनटेक, त्याच्यानंतर फिटनेस आणि आराम फार गरजेचा आहे. सो ह्याने आम्हाला एनर्जी जी आहे ती प्रिझर्व करावी लागेल. इथून पुढच्या प्रवासासाठी फिटनेस महत्त्वाचा आहे, फूड इनटेक महत्त्वाचा आहे. आणि एवढ्या हाय अल्टिट्यूडला इथे आमच्यासोबत प्रवीण भाई आहेत. ते आमच्या एक्सपिडिशनमध्ये आम्हाला लीड करतात. ते सरदार आहेत. इथे त्यांनी किचन लावलंय. सगळी मेहनत आहे त्यांची. क्या बना रहे अभी? चाय बन रही है. युनामच्या हाय कॅम्पवरती 5200 मीटरवरती हे असं जेवण मिळणं. राईस, दाल, पापड, काय अप्रतिम आहे. आणि तिथे समोर युनाम ही आमची सगळी टीम. वा वा वा.
ग्रेट. हा माउंट युनामचा हाय कॅम्प आहे. अप्रॉक्सिमेटली 5170 मीटरवरती. आणि आज रात्री आपल्याला समिट पुश घ्यायचं आहे. सो इथलं वेदर जे आहे ते खूप एक्स्ट्रीम आहे. आज संध्याकाळ झाल्या इथे थंडी खूप वाढली आहे, त्याच्यामुळे गिअर्डअप होऊन झोपायचा कॉल आहे. 11 वाजता आम्ही प्रिपेअर होऊन निघू. सो दिस इज द फायनल डे हिअर. बघूया काय होते. युनामच्या समिट पुशला आता आम्ही सगळे निघालोय हाय कॅम्पवरून. आता 12 वाजलेले आहेत. सगळ्यांची 15 जणांची टीम सगळी एकत्र निघाली आहे. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की हर हर जय भवानी. आता आमच्या समिट पुशला आहे. आमची सगळी टीम बरोबर आहे. मध्यरात्री साधारण 2-2:30च्या सुमारास एक ब्रेक घेतला. 2:30 वाजले. जिथपर्यंत ओके होते त्यांना पुढे घेऊन जायचं आणि ज्यांना अनइझी वाटत होतं त्यांना पुन्हा हाय कॅम्पवर पाठवायचं असं ठरलं. कारण समिटवर पोहोचण्यासाठी वेळ कमी होता. हळूहळू आत्मविश्वास ढळत होता. खूप भीती वाटत होती. माघार घेण्याचे विचार मनात येत होते. शरीरात त्राण शिल्लक नव्हता. हवामान कमालीचं गार होत होतं, साधारण -8 पर्यंत. पण विशालने धीर दिला आणि आश्वासित केलं तेव्हा कुठे धीर आला आणि मग मी पुढची वाट चालू लागलो. चालताना सतत मागच्या वर्षी फेल झालेलं मेंटॉक कांगरीचं एक्सपिडिशन आठवत होतं. स्वतःला शुद्धीत ठेवून चालण्याची ऊर्जा मिळावी म्हणून सतत जय शिवराय म्हणत होतो. माहीत नाही या नावात नक्की काय आहे, पण जी ऊर्जा आणि शक्ती मिळत होती ती कमालीची होती. आणि फायनली 7.5 तासानंतर जेव्हा समिटवर पाऊल ठेवलं तेव्हा सगळ्यात आधी भगवान सरांच्या पायावर डोकं ठेवलं. समिटवर डोकं ठेवून युनामचे आभार मानले. आणि त्यावेळी जे मनात चाललं होतं ते मी शब्दात नाही व्यक्त करू शकत. लास्ट इयर माउंट मेंटॉक कांगरीचं एक्सपिडिशन आमचं वाइंड अप झालं होतं. सो त्यावेळेलाच ठरवलं होतं की पुन्हा एकदा कमबॅक करेन आणि एक 6000 मीटरचं माउंटेन कोणतं तरी नक्की सबमिट करेन. आणि अर्थात यावर्षी पुन्हा एकदा भगवान चंद्रले सरांनी युनामचं एक्सपिडिशन ठेवलं आणि आज 1 वर्षांनी आम्ही युनामचं सबमिट केलंय. मी आणि विशाल आम्ही दोघंही होतो. सो दिस इज द ग्रेटेस्ट एक्सपिरियन्स ऑफ माय लाईफ. कारण हा पहिला 6000 मीटर माउंटेन होता माझ्या लाईफमधला. सो माझ्यासाठी जरी हा ट्रेकेबल पीक असला तरीसुद्धा हा माइलस्टोन महत्त्वाचा आहे. हा कायम लक्षात राहील माझ्या. पुढे माउंटेनिअरिंगमध्ये मी काहीही करेन किंवा किती लांब जाईन, पण हा दिवस लक्षात राहील. हिअर समीर सर आणि TWच्या फॅमिली तुमच्यामुळेच आहेत. आणि आमच्या लाईफमधली पहिली अचिव्हमेंट असेल माउंटेनिअरिंगमधली की आम्ही 6000 मीटरच्या वरचा एक माउंटेन जो आहे तिथं आम्ही येऊ शकलो. हा जर का प्लॅटफॉर्म तुम्ही आम्हाला दिला नसता तर कधी आम्ही करू शकलो नसतो. आणि मी खरंच TWचे व्हेंचर्सचे पण आभार मानतो. मला इथं बोलता येत नाही कारण इथलं वेदर खूप थंड झाले, त्याच्यामुळे माझे शब्द पण प्रयत्न असतील कदाचित, पण थँक्यू. सूर्योदय झाला होता आणि समिटवरून सभोवताल इतका जबरदस्त दिसत होता की त्याचं वर्णन मी कधीच करू शकणार नाही. समिटच्या आनंदात फार काळ रेंगाळणं शक्य नव्हतं, कारण दिवस उजाडला होता. त्यामुळे हवामान वेगाने बदलण्याची शक्यता होती. लवकरात लवकर हाय कॅम्पवर पोहोचणं हे टार्गेट होतं. युनामची जर्नी खूप खास होती. माघारी परतताना
आनंद, समाधान आणि मनात TWJ आणि समीर नार्वेकर सरांच्या बद्दल इतका कृतज्ञ भाव होता की थोडा वेळ डोळ्यात पाणी आलं. समीर नार्वेकर सरांचे आभार मानावेत इतके कमी. कदाचित त्यांच्या सपोर्ट शिवाय हे कधीच शक्य झालं नसतं. तर सगळा फोटो Three cheers for Mount Yunnan!